Hello, friends. Let us proceed with the listening skill. In this lesson, we will learn about reading and comprehension. To comprehend means to understand. आपण वाचन कौशल्य आणि समजणं, अंडरस्टँड करणं किंवा ज्याला आपण कॉम्प्रिहेंड करणं म्हणतो त्याच्याबद्दल शिकूयात. रीडिंग अँड अंडरस्टँडिंग. वाचायचं आणि समजायचं, कारण जर समजलं नाही तर वाचन होत नाही, त्याला वाचन म्हणताच येत नाही. आता हे वाक्य आपण बघूयात. इट इज अनफॉर्च्युनेटली ट्रू दॅट मेनी सक्सेसफुल बिझनेसमॅन will go to infinite trouble and expense to perfect their machinery of their business and yet completely ignore the fact that the machinery of their individual bodies needs care and attention. आता हे एक लांब वाक्य आहे. याचा अर्थ असा एकदा वाचून कधी कधी समजत नाही. तुम्हाला समजेपर्यंत जितके वेळा वाचणं आवश्यक असेल तितके वेळा हे वाक्य वाचा. बघा काय बोध होतोय ते. इट इज अनफॉर्च्युनेटली ट्रू दॅट मेनी सक्सेसफुल बिझनेसमॅन विल गो टू इन्फिनिट ट्रबल अँड एक्सपेन्स टू परफेक्ट द मशिनरी ऑफ देअर बिझनेस अँड येट कम्प्लिटली इग्नोर द फॅक्ट दॅट द मशिनरी ऑफ देअर इंडिव्हिज्युअल बॉडीज नीड्स केअर अँड अटेन्शन. नीट विचार करा. Now see if you can answer this question. Is the writer praising the businessman or criticizing them? Perhaps after knowing the question, you may have to read the sentence again. So from the point of view of the question, read the sentence again if you cannot get the answer. Now see if you can find the answer. Is the writer praising the businessman or criticizing them? प्रश्न समजल्यानंतर त्याचं उत्तर मिळण्याच्या हेतूने तुम्हाला कदाचित परत वाक्य वाचावं लागेल. एकदा, दोनदा, तीनदा वाचा वाक्य आणि काय उत्तर असेल या प्रश्नाचं बघा बरं. समजतंय का? बघा किती जणांचं बरोबर आलेलं आहे. द रायटर इज क्रिटिसाइजिंग द बिझनेसमॅन. द रिझन इज दॅट they take lots of efforts to perfect the machinery of their business. पण त्यांच्या स्वतःच्या बॉडीजच्या मशिनरीचं काय? त्याला पण तर काळजी घ्यावी लागते, केअर लागतं, अटेन्शन लागतं, नाहीतर तब्येत बिघडते. स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि बिझनेसकडे लक्ष देतात. सो द रायटर इज क्रिटिसाइजिंग द बिझनेसमॅन. रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन गो टुगेदर. तरच रीडिंग असेल जर कॉम्प्रिहेन्शन असेल, म्हणून ते गो टुगेदर. देर कॅन बी नो रीडिंग इफ देर इज नो कॉम्प्रिहेन्शन. समजलं नाही तर त्याला आपण रीडिंग म्हणूच शकत नाही. द प्रोसेस ऑफ रीडिंग कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग स्टेप्स. काही पायऱ्या असतात. रीडिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यात काही पायऱ्या असतात. कोणत्या आहेत ते आपण बघूयात. द फर्स्ट स्टेप इज टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ ऑल द वर्ड्स इन अ सेंटेन्स. एक वाक्य तुम्ही वाचल्यावर त्या वाक्यात जेवढे शब्द आले आहेत त्या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का नाही. सगळ्या शब्दांचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर अंडरस्टँडिंग चांगलं होणार आहे. इफ यू नो द मीनिंग ऑफ ईच अँड एव्हरी वर्ड दॅट अकर्स इन द सेंटेन्स देन दे विल बी बेटर अंडरस्टँडिंग. Let us see what is the next step. To understand the meaning of the entire statement. वेगळ्या वेगळ्या शब्दांचे अर्थ फक्त माहिती असून उपयोगी नाही. ते शब्द एका विशिष्ट पद्धतीने एकत्र मांडलेले असतात. त्यांची रचना अशी केलेली असते की एक पूर्ण वाक्य तयार होईल आणि त्या वाक्यातनं काय अर्थबोध होतोय. सो यू मस्ट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द होल सेंटेन्स, not just the words, because in the context of the sentence the words can have a different meaning.
अँड द थर्ड स्टेप इज टू इंटरप्रिट द मीनिंग. अर्थ फक्त समजणं ही पहिली पायरी झाली. टू इंटरप्रिट, त्याच्यातनं तुम्हाला काय मेसेज मिळालाय, कारण वाचणाऱ्या प्रत्येकाला एकच, समजा मी कविता किंवा पॅराग्राफ वाचला तर मला जो अर्थ लागणार आहे तो वेगळा असणार आहे. तो मला आयुष्यात काय अनुभव आलेत, माझं ज्ञान काय आहे, किती आहे, ह्याच्यावर माझं इंटरप्रिटेशन अवलंबून आहे. आणि प्रत्येकाचा अनुभव विश्व वेगळं असतं, प्रत्येकाचं नॉलेज वेगळं कमी जास्ती असतं, त्याप्रमाणे ते इंटरप्रिट करणार आहेत. जसं एक मराठीमध्ये म्हण आहे की चांभाराचं लक्ष सगळं येता जाता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या वाहनांकडे असतं. तर तसंच आहे ते की तुम्ही इंटरप्रिट जेव्हा करत असता कशाचा तरी अर्थ, तर तुमचं अनुभव विश्व काय आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचा अर्थ लावत जाता. एकच वाक्य आहे, त्याचं इंटरप्रिटेशन बँकेत नोकरी करणारा माणूस वेगळं इंटरप्रिटेशन करेल, स्पोर्ट्समध्ये काम करणारा वेगळं इंटरप्रिटेशन करेल, शिक्षण क्षेत्रात काम करणारा वेगळं इंटरप्रिटेशन करेल. प्रत्येकाचं आपलं जे कामाशी संबंधित विश्व असतं त्याच्याप्रमाणे आपण अर्थ लावत असतो. म्हणून ही तिसरी आणि खरं तर ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, टू इंटरप्रिट द मीनिंग ऑफ व्हॉट यू रीड. Read the following sentences and find out the meanings of the words that you do not know. You can use a dictionary. मग आपली पहिली स्टेप काय होती की प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता ही वाक्य आपण बघूया आणि ह्यातल्या जर एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही डिक्शनरी बघा, त्या शब्दाचा अर्थ माहिती करून घ्या. म्हणजे तुम्हाला एंटायर सेंटेन्सचा अर्थ काय, संपूर्ण वाक्याचा अर्थ काय, यू विल अंडरस्टँड द मीनिंग. But first of all, you must find out the meaning of each and every word in the sentence. If you do not know the meaning of every word, use a dictionary and find out the meaning. It's always a good habit to use a dictionary. There was a traffic jam and a cacophony of honking horns in the street. He delivered a didactic and informative lecture. The politician made grandiose promises in his speech. So these are the 3 sentences. Probably you may be knowing the meaning of most of the words, but I can guess that most of you don't know the meaning of the word cacophony, didactic, and grandiose. Now explain the meaning of the sentence in simple words. So see if you can explain the meaning in simple words, because now you have understood the meaning of all the words. तुम्ही संपूर्ण वाक्याचा अर्थ काय आहे ते आता कोणाला समजावून सांगता येते का बघा, कारण आता प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. ते शब्द वाक्यांमध्ये आलेले आहेत. वाक्यांमध्ये घेतल्यानंतर त्या शब्दांना काय अर्थ प्राप्त होतो, काय कॉन्टेक्स्ट आहे, कसे वापरलेत ते शब्द, तुम्ही त्याचा अर्थ कसा इंटरप्रिट करता ते आता बघायचंय. प्रॉबब्ली असा अर्थ होईल पहिल्या वाक्याचा. देयर वॉज अ ट्रॅफिक जॅम. द व्हेकल्स वर स्टक इन द मिडल ऑफ द रोड अँड कुड नॉट मूव्ह अहेड. देयर वॉज अ लाऊड नॉईज created by the horns of vehicles. ट्रॅफिक जॅम होता. जॅम म्हणजे तुम्ही खाता तो जॅम वेगळा, इथे ट्रॅफिक जॅम म्हणजे जिथे सगळी वाहनं अडकलेली आहेत. द व्हेकल्स आर स्टक इन द मिडल ऑफ द रोड, दे कॅनॉट मूव्ह अलॉंग. आणि मोठा आवाज जो झाला, देयर वॉज अ लाऊड नॉईज क्रिएटेड, दॅट इज हॉन्किंग. हॉन्किंग म्हणजे लाऊड नॉईज क्रिएटेड बाय द हॉर्न्स ऑफ द व्हेकल्स. Let us go to the next sentence. He gave instruction and information through his lecture. Didactic lecture होतं. म्हणजे काय की त्यातनं काहीतरी इन्स्ट्रक्शन दिलंय, काहीतरी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. दॅट इज कॉल्ड डायडॅक्टिक लेक्चर. अँड इन्फॉर्मेशन ऑफकोर्स. The politician gave exaggerated and impressive promises during his speech. Grandiose, खूप मोठे मोठे.
असे ओढून ताणून असे प्रॉमिसेस त्यांनी दिले होते. खूप इम्प्रेशन लोकांवर पडेल अशा पद्धतीचे प्रॉमिसेस त्यांनी दिले होते. सो दॅट इज द मिनिंग ऑफ ग्रँडिओज. Before consulting the dictionary, perhaps you may not have understood the meaning of the sentences. आता बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नव्हता. मग हे शब्द अडत होते तुम्हाला, त्यामुळे कदाचित तुम्हाला संपूर्ण वाक्याचा अर्थ लागला नसेल. फॉर कम्प्लीट अंडरस्टँडिंग यू मस्ट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ इंडिव्हिज्युअल वर्ड्स इन अ सेंटेन्स. पूर्ण नीट वाक्य समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. Because knowing the meaning helps us to understand the meaning of the whole sentence. If you understand the meaning of each and every word, then it helps to understand the meaning of the whole sentence. If you do not know the meaning, you can always consult a dictionary. माहिती नसेल तर you have to find out, or you can ask someone. So this was about reading and comprehension. Thank you very much.